हाय फ्रेंड्स, कसे आहात? बघा, यामध्ये आत्तापर्यंतच्या सिरीजपैकी एक थोडं वेगळ्या प्रकारचे गणित आपण आता यामध्ये घेणार आहोत, जे की विषम संख्येनंतर समसंख्या विचारलेली आहे. आणि तेही फार काही अवघड नाही आहेत, फार सोपे आहेत. पहा, पद्धत अशी आहे: 7ला 7च घ्या, प्लस घ्या. 10वी समसंख्या विचारली आहे विषम संख्येनंतर, म्हणून 10ची दुप्पट करा. मग 7 प्लस 10 दोन्ही 20 होतात. आणि त्यानंतर 20 आणि 7 27 होतात. परंतु समसंख्या विचारलेली आहे, 27 समसंख्या नाही आहे, म्हणून -1 करा. बस एवढाच नियम पाळायचा. विषम संख्येनंतर समसंख्या जर विचारली असेल तर शेवटी जे उत्तर येतं आहे त्यामधनं 1 हा मायनस करायचा आहे, म्हणजेच इथे 26 येतं आहे आणि ही आपली येणारी समसंख्या आहे. म्हणजेच अर्थातच आपण म्हणूया की 7 नंतर येणारी 10वी समसंख्या ही 26 आहे. हे आपलं मिळालेलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला हे एक समजून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारचे गणितं भरपूर सारे करायचे आहेत.